प्रांजल खेवलकर प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून रोहिणी खडसेंची 1.5 तास चौकशी। खेवलकरांकडून कधीही अंमली पदार्थांचं सेवन नाही, रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात सुद्धा कोल्ड्रिप सिरपच्या विक्री, उत्पादन आणि वितरणावर बंदी। मेडिकलमध्ये सिरप असल्यास माहिती देण्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या सूचना। राज्य सरकारकडून टोल फ्री नंबरही जारी। कफ सिरपमुळे मध्य प्रदेशातील 14 मुलांचा नागपुरात मृत्यू। मुलांना औषध लिहून देणाऱ्या डॉक्टरलाही अटक। मध्य प्रदेश सरकारकडून चौकशीसाठी एसआयटी गठीत। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद। बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार। जरांगेंच्या हाती बंदूक द्या आणि ओबीसींचा खात्मा करा। जरांगेंना देव झाल्यासारखं वाटतंय, त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे। आम्हाला कुठलाही धक्का लागल्यास जरांगेच जबाबदार, वडेट्टीवारांचा इशारा। अजित पवारांविषयी मोठं षडयंत्र सुरू आहे। भुजबळ आणि परळीच्या गँगकडून पवारांचं कुटुंब संपवण्याचा घाट। जरांगेंचे आरोप तर परळीच्या टोळीला वडेट्टीवार नावाचा नवा भिडू भेटलाय। जरांगेंची टीका। मी काय कुणीच अजित पवारांना संपवू शकत नाही। जरांगेंच्या आरोपांवर छगन भुजबळांचं प्रत्युत्तर। 5 पालिकांवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये एकमत। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर होणार। संजय राऊतांकडून मुंबईत ठाकरे बंधू एकत्र लढण्याचे संकेत। मुंबईमध्ये महापौर मराठी आणि महायुतीचाच महापौर होईल। संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर भुजबळांसह नवनाथ बन यांचा दावा। गौतमी पाटीलला पुणे पोलिसांकडून क्लीन चिट, तर अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये उपस्थित नव्हती। अहिल्यानगरसह यवतमाळमध्ये बंजारा समाजाचा मोर्चा। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गात आरक्षण देण्याची ही मागणी। सरन्यायाधीश भूषण गवईंजवळ येऊन वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, तर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच वकिलाला रोखलं। सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही, वकिलांचं वक्तव्य।